आपण काय बघतो, सिक्युरिटायझेशन हे आपलं प्रकरण चालू आहे चॅप्टर. आणि सिक्युरिटायझेशन म्हणजे काय? कन्व्हर्टिंग ऑफ इलिक्विड असेट इन लिक्विड असेट. म्हणजे काय? सिक्युरिटायझेशन होय म्हणजे इलिक्विड असेट असतात ज्यांचं कॅशमध्ये रूपांतर तात्काळ करता येणं शक्य नाही, अशा असेटचं लिक्विड असेटमध्ये रूपांतर करणे म्हणजे काय? सिक्युरिटायझेशन होय. ओके, आता तुम्ही बघा कुठच्या असेटचं सिक्युरिटायझेशन करता येतं. बघा, पहिलं म्हणजे काय? टर्म लोन. टर्म लोनचा अर्थ काय होतो? आपण बाबा 4 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 6 वर्षासाठी आपण जर लोन दिलं असतं, ओके, फायनान्शियल रेप्युटेड कंपनी यांना आपण काय दिलं? लोन दिलं. मग हे आपण काय करू शकतो? सिक्युरिटाईज करू शकतो. म्हणजे डेफिनेटली आम्हाला याचे पैसे भेटणार. रिसिवेबल फ्रॉम द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. आपण गव्हर्नमेंटचं एखादं डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं आपल्याला पैसे यायचे आहेत 1 वर्षाने 2 वर्षाने, मग ते पण आपण सिक्युरिटाईज करू शकतो. क्रेडिट कार्ड रिसिवेबल असतात त्यांचं पण करता येतं सिक्युरिटाईज. हायर परचेस लोन्स असतात, लीज फायनान्स सांगितलेलं आहे, मॉर्टेज लोन यांचं पण आपल्याला सिक्युरिटायझेशन करता येतं. ओके, आता पुढे काय बघूया आपण? बेनिफिट्स अँड बेनिफिट ऑफ सिक्युरिटायझेशन, की सिक्युरिटायझेशनचे कुठचे बेनिफिट असतात. पहिलं आहे हे सिक्युरिटायझेशन प्रोसेसचे बेनिफिट ना 3 व्यक्तींना मिळत असतात. किती लोकांना? 3 लोकांना. पहिला कोण आहे? ओरिजिनेटर. ओरिजिनेटर म्हणजे काय? ज्याने आपली असेट सिक्युरिटाईज केली, म्हणजे ज्याने आपली इलिक्विड असेटचं जो आपली असेट कशामध्ये? लिक्विड असेटमध्ये रूपांतर करत आहे त्याला म्हटलं आता ओरिजिनेटर. या ओरिजिनेटरला बेनिफिट भेटतात. इन्व्हेस्टर म्हणजे काय? ज्याने पैसे गुंतवले किंवा इन्व्हेस्ट केले त्याला बेनिफिट भेटतात. आणि गेन्स टू बॉरोवर्स. बॉरोवर्स म्हणजे कोण सांगा? ज्यांनी बँकेकडनं कर्ज घेतलंय त्यांना पण पैसे भेटतात. बघा, पहिला आहे काय? आपण एक बघूया. गेन्स टू ओरिजिनेटर. हे 2 गेन्स महत्त्वाचे आहेत, तिसरा एवढा महत्त्वाचा नाही आहे. पहिला बघूया गेन्स टू ओरिजिनेटर. ओरिजिनेटरला कुठचं येतं बघा? असेट्स आर शिफ्टेड ऑफ द बॅलन्स शीट दस गिविंग द ओरिजिनेटर रिसोर्स ऑफ बॅलन्स शीट फंडिंग. याची असेट काय होते? बॅलन्स शीटमधनं शिफ्ट केली जाते आणि त्याला ऑफ बॅलन्स शीट फंडिंगचा काय भेटतो? रिसोर्स भेटतो फायनान्सचा. म्हणजे आपली बिल्स रिसिवेबल आहेत ना ते 10 वर्षांनी पैसे भेटणार आहेत, ते तात्काळ भेटतात. पहिला. पुढचं बघा, दुसरा बेनिफिट एकदम महत्त्वाचा. इट कन्वर्ट इलिक्विड असेट टू लिक्विड पोर्टफोलिओ. हेच वाक्य महत्त्वाचं आहे की लिक्विड असेटचं लिक्विड असेटमध्ये रूपांतर होतं. इट फॅसिलिटेट बेटर बॅलन्स शीट मॅनेजमेंट ॲज असेट्स आर ट्रान्सफर ऑफ बॅलन्स शीट अँड फॅसिलिटिंग सॅटिस्फॅक्शन ऑफ वर्किंग ॲडेक्युसी नॉर्म्स. बघा, वर्किंग ॲडेक्युसी नॉर्म्स असतात म्हणजे आपलं बॅलन्स शीट कशी असावी, बॅलन्स शीटमध्ये लॉंग टर्म असेट किती असाव्यात, शॉर्ट टर्म असेट किती असाव्यात, लॉंग टर्म लोन किती असाव्यात, शॉर्ट टर्म लोन किती असाव्यात. यामध्ये काय केलं जातं? तुमची असेट तुमची कॅश जास्त असली तर तुमची बॅलन्स शीट पॉझिटिव्ह असते ना, कॅश फ्लो पॉझिटिव्ह होतो. त्यामुळे हा एक तुम्हाला बेनिफिट भेटतो. बघा, द ओरिजिनेटर क्रेडिट रेटिंग एनहान्स. जर तुम्ही चांगल्या प्रकारे काय देत असाल, तुमचे असेट सिक्युरिटाईज केल्यात आणि तुम्ही ते लोन योग्य प्रकारे फेडलं पण, म्हणजे 5 वर्षांनी पैसे भेटणार आहे ते तुम्हाला आता तात्काळ भेटले आणि भविष्यात तुम्ही ते लोन व्यवस्थित काय केलं, लोकांना त्याचे बेनिफिट पण दिले चांगले, तर तुमचा क्रेडिट रेटिंग काय असतं? तुमचं वाढतं. आणि तुमचं क्रेडिट रेटिंग जर चान्स असेल तर तुम्हाला आणखी पण लोन मिळण्याची संधी वाटते. हे कोणाला बेनिफिट असतात? ओरिजिनेटरला. आता बघूया गेन्स टू इन्व्हेस्टर. आता जो काय इन्व्हेस्टर असतो त्याला कुठचे बेनिफिट असतात ते बघा. फॉर द इन्व्हेस्टर सिक्युरिटायझेशन ओपन्स अ न्यू इन्स्ट्रुमेंट ॲव्हेन्यूज. ॲव्हेन्यूज म्हणजे मार्ग, त्याला नवनवीन इन्व्हेस्टमेंटचे मार्ग असतात. थ्रू द इन्व्हेस्टर बिअर अ क्रेडिट रिस्क द सिक्युरिटाईज आर द टाईप ऑफ द डेफिनेट असेट्स. द सिक्युरिटाईज हेल्प टू कन्वर्ट स्ट्रीम ऑफ कॅश रिसिवेबल इन टू सिक्युअर लॉंग टर्म फायनान्स. आपले जे काय कॅश रिसिवेबल असतात ते लॉंग टर्म फायनान्समध्ये गुंतू शकतो. सिक्युरिटाईज आर द rated by the credit rating agency. It became easier to the investor to compare risk return profile of make an informed service. म्हणजे क्रेडिट रेटिंग एजन्सीने याला काय केलं असतं? रेटिंग दिलेलं असतं. त्याचा बेनिफिट त्याला भेटतो की तो रिस्क आणि रिटर्न आपल्याला किती भेटेल याचा विचार करू शकतो. बेसिकली इन्व्हेस्टरला एक चांगलं साधन आहे पैसे गुंतवायचं. ओके, आता पुढचं बघूया गेन्स टू बॉरोवर. बॉरोवर म्हणजे कर्ज घेण्याला जनरल गेन्स असतात. ॲडिशनल सोर्स ऑफ फंडिंगचा असतो. प्रॉफिटेबिलिटी जास्त असते. कॅपिटल ॲडेक्विटी रेशो वाटतो त्याचा. क्रेडिट रिस्क त्याची स्प्रेड केली जाते, पसरली जाते, म्हणजे एकत्र नव्हता पसरली जाते. लोअर कॉस्ट ऑफ फंडिंग. हे काय बेसिकली हे नाही केलं तरी चालेल, पहिले 2 करा. ओके, हायर रेट ऑफ रिटर्न त्याला ओके, हे बेसिकली आहेत. या गोष्टी नाही केल्या तरी चालेल बरोबरचं. आता डिसएडव्हान्टेजेस बघूया की सिक्युरिटायझेशनच्या डिसएडव्हान्टेजेस कुठचे आहेत. पहिली आहे न्यू कन्सेप्ट. सिक्युरिटायझेशन ही कन्सेप्ट कशी आहे?
न्यू कन्सेप्ट आहे, त्यामुळे भारतात ती एवढी पॉप्युलर झालेली नाही आहे. दुसरी आहे हेवी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी. तुम्ही जेव्हा सिक्युरिटायझेशन करता तेव्हा तुम्हाला हेवी स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते आणि रजिस्ट्रेशन फी जास्त असते, त्यामुळे हे आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होत नाही. डिफिकल्ट ट्रान्सफर प्रोसिजर, याची जी काय ट्रान्सफर प्रोसिजर आहे ती कशी आहे, डिफिकल्ट आहे. ओके, पुढचं बघूया. म्हणजे ट्रान्सफर प्रोसिजर काय आहे याची, डिफिकल्ट आहे. पुढचं बघूया. डिफिकल्ट इन असाइनमेंट डेप्ट. पुढचं डेप्ट आपण सिक्युरेट करायचं ते असाइनमेंट करणं कठीण असतं. ॲबेन्स ऑफ स्टँडर्डाइज लोन डॉक्युमेंटेशन. लोन डॉक्युमेंटेशन स्टँडर्डाइज करणं काय आहे, कठीण आहे. क्रेडिट रेटिंग फॅसिलिटीज काय इनडिक्वेट म्हणजे अपुरे आहेत, त्याचा आपल्याला तोटा होतो. ॲबेन्स ऑफ प्रॉपर अकाउंटिंग प्रोसिजर, प्रॉपर अकाउंटिंग प्रोसिजर नाही आहे. आणि पुढचं काय, ॲबेन्स ऑफ प्रॉपर गाईडलाईन्स, की प्रॉपर गाईडलाईन्स पण या सिस्टीममध्ये आपल्याला नाही आहेत. याचे काय झाले, डिसएडव्हान्टेजेस झाले. ओके, हे तुम्ही करायचे, दोन दोन लिहायचं. सिक्युरिटायझेशन इज अ न्यू कन्सेप्ट ऑफ फायनान्स, सो दिस इज नॉट पॉप्युलर इन इंडिया. त्यामुळे ती इट इज नॉट पॉप्युलर इन इंडिया, त्यामुळे ती इंडियामध्ये काय पॉप्युलर झालेली नाही आहे. या बेसिक गोष्टी लिहू शकता. असे दोन दोन वाक्य लिहून हे तुम्ही नोट्स काय करायचे आहेत, कंप्लीट. हा लेक्चर आपण इकडे थांबूया.